नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द सिव्हिल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात निघणारी कुठलीही सरळ सेवेची जाहिरात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर चला वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तर या जाहिरातीमध्ये किती पदे रिक्त आहेत, त्यासाठी कोणती कोणती आपल्याला वयोमर्यादा लागणार आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, फॉर्म कधी चालू होणार आहेत, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, फीस वगैरे काय आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी पाहू आपण की या जाहिरातीमध्ये कोणती कोणती रिक्त पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, वरिष्ठ अधिकारी विकास निरीक्षक, संशोधक सहाय्यक, उपलेखपाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ, आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ, शिक्षण विस्तार अधिकारी, टंकलेखक, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल सहाय्यक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे श्राव्य श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इत्यादी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या चर्चेतील गट क्रमांकातील निम्न पद सेवेची पदे भरायची खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करायची सुविधा तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जाईल आणि ऍप्लिकेशन तुम्हाला कुठे करायचं आहे त्याची पण लिंक इथे त्यांनी दिलेली आहे. तर जाहिरात दिल्याप्रमाणे तुम्हाला इतकी पदे या जाहिरातीमध्ये भरावयाची आहे. तर मित्रांनो, जाहिरात प्रकाशित झालेली आहे, परंतु आणखी फॉर्म भरण्याची डेट त्यांनी सांगितलेली नाहीये. इथे तुम्ही पाहू शकता, इथे दिनांक दिलेला आहे, पुढे तारीख दिलेली नाही. फक्त 3 वाजतापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि रात्री 23:55 पर्यंत हा फॉर्म भरण्यात येईल आणि त्यासाठी भरण्याची लिंक खाली दिलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहू किती पदे भरावयाची आहेत. वरिष्ठ आदिवासी विभाग विकास निरीक्षक वेतन श्रेणी इथे दिलेली आहे. वेतन श्रेणी आहे S14 38,600 ते 1,42,800 त्यांचा वेतन श्रेणी राहील. त्याच्यामध्ये इतर भत्ते पण ऍड केलेले असतील आणि त्याच्यानंतर तिथे तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीसाठी एक वॅकन्सी, अनुसूचित जमातीसाठी एक, अशा एकूण 7 जागा या आदिवासी विकास निरीक्षक या पोस्टसाठी इथे दिलेल्या आहेत. नंतर नंतर संशोधन सहाय्यक या पदासाठी वेतन श्रेणी दिलेली आहे S14 38,600 ते 1,22,800. संशोधक सहाय्यक म्हणजे रिसर्च असिस्टंट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च असिस्टंट त्यासाठी तुम्ही पाहू शकता एकूण पदसंख्या इथे दिलेली आहे. पदसंख्या आहे 4. एकूण 4 रिक्त पदे इथे तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे. नेक्स्ट पदाची बात करू आपण. उपलेखापाल मुख्य लिपिक वेतन श्रेणी आहे मित्रांनो S13. त्याच्यामध्ये तुम्हाला 35,400 ते 1,12,400 हा तुमचा बेसिक पे राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रवर्ग पदसंख्या एकूण पदे जी आहे एकूण 16 एकूण पदे आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी एक, विभागासाठी एक, अशा प्रकारे तुम्ही ही पदे तुमच्या कॅटेगरी वाईज पाहू शकता. त्याच्यानंतर आदिवासी आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी आहे S13 400 ते 1,12,400.
त्याच्यामध्ये तुम्ही एकूण पदे पाहू शकता. एकूण पदाच्यामध्ये एकच रिक्त पद आहे मित्रांनो. नंतर आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिक्स असिस्टंट. वेतन श्रेणी आहे मित्रांनो एस ए 25,500 ते 81,100 हा तुमचा बेसिक पे राहणार आहे. त्याच्यामध्ये एकूण पदे आहेत मित्रांनो 100. तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज इथे पदे पाहू शकता. त्याच्यामध्ये पुढचा मित्रांनो लघु संकलित वेतन श्रेणी आहे एस आठचा वेतन श्रेणी आहे. त्याच्यामध्ये 25,500 ते 81,100 हा तुमचा बेसिक पे राहणार आहे. त्याच्यामध्ये एकूण पदे आहेत 3 एकूण पदे राहणार आहेत मित्रांनो. नंतर गृहपाल पुरुष याच्यामध्ये वेतन श्रेणी आहे एस 38,700 ते 1,22,800 हा हे तुमचा बेसिक पे राहणार आहे. आणि याच्यामध्ये एकूण पदे आहेत मित्रांनो 14. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतरचा मित्रांनो गृहपाल स्त्री त्याच्यामध्ये त्यांचा बेसिक पे राहणार आहे 38,600 1,22,800 आणि त्याच्यामध्ये एकूण पदसंख्या आहे 10. तर त्याच्यामध्ये अधीक्षक पुरुष पुरुष त्याच्यामध्ये वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100 आणि एकूण पदसंख्या आहे 9. नंतरचा आहे अधीक्षक स्त्री वेतन श्रेणी आहे 60चा पेमेंट आहे 25,500 बेसिक पे आहे आणि 81,100 हा तुमचा मॅक्झिमम बेसिक पे राहणार आहे. त्याच्यामध्ये इतर भत्ते वगैरे ऍड केले होते आणि एकूण वेकन्सी आहे 17 मीटर. नंतर आहे ग्रंथपाल ग्रंथपालसाठी वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100 एकूण रिक्त पदे आहेत 24 मित्रांनो. रिक्त पदे आहेत 84. नंतरचा आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक त्याच्यामध्ये त्याचा बेसिक पे आहे 19,900 ते 63,200. त्याच्यामध्ये एकूण रिक्त जागा आहेत 12. नंतरचं पद आहे मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक त्याचा वेतन श्रेणी असणार आहे एस 14चा बेसिक पे असणार आहे 8,600 ते 1,22,800 आणि त्याच्यामध्ये एकूण रिक्त जागा आहेत 3. आता नंतरचं दोन संशोधन सहाय्यक संशोधन सहाय्यकचं पद आहे मित्रांनो आणि वेतन श्रेणी असणार आहे 35,600 ते 1,22,800. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पदे आहेत 7. तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज जे पदे आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यामध्ये रिक्त जागांचे प्रोविनिय समावेश आरक्षणाचे नंतर महिला खेळाडू हे जे काही आहे तुम्ही इथे पाहू शकता किती पदे रिक्त आहे. ठीक आहे. नंतरचं आहे मित्रांनो पद उपलेखापाल लिपिक सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक साहित्य वरील वेतन श्रेणी असणार आहे एस 13चा 35,400 ते 1,12,400. त्याच्यामध्ये एकूण रिक्त पदे आहेत 12. त्याच्यामध्ये तुम्ही पदसंख्या तुमच्या कॅटेगरी वाईज इथे पाहू शकता. अनुसूचित जातीसाठी 2 आहेत अनुसूचित जमातीसाठी 1 विजासाठी 0 आणि इतर मागासाठी 3 आरक्षित पदे 8 राखीव पदे 4 तर अशा प्रकारे ते पदे दिलेले तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज पाहू शकता. ठीक आहे. नंतरचं पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक वेतन श्रेणी असणार आहे एस 8चा 25,500 ते 81,100 आणि त्याच्यात एकूण पदे असणार आहेत 57. त्याच्यामध्ये तुम्ही अनुसूचित जातीसाठी 8 जमातीसाठी 4 विजेसाठी 2 ध्वजसाठी 2 साठी परत 2 ध्वज साठी 1 विमा साठी 1 विमासाठी 11 ईडब्ल्यू साठी 6 एसबीसी साठी 6 एकूण आरक्षित पदे 43 असणार आहेत आणि राखीव पदे 14. अशा प्रकारे एकूण 57 पदे इथे दिलेली आहेत. ठीक आहे.
नंतरचा आहे मित्रांनो गृहपाल. गृहपाल वेतन श्रेणी असणाऱ्या अर्थव्यवस्था 1,22,800 आणि त्याच्यामध्ये एकूण पदे असणार आहेत 16. अनुसूचित जातीसाठी 3, जमातीसाठी 0, विजासाठी 1, ब साठी 1, ब ग साठी 1, ड साठी 0 आणि इतर मागासवर्गीयासाठी 1, ईडब्ल्यू साठी 2, एसबीसी साठी 2, एकूण आरक्षित पदे 11, राखीव पदे 5. अशा प्रकारे पदे दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता. नंतर गृहपाल स्त्री वेतन श्रेणी असणार आहे अर्थव्यवस्थासाठी 1,22,800 एकूण पदे आहेत 5. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी ते 0 पदे आहेत. ध्वज ब साठी 1 आहे, ईडब्ल्यूएस साठी 2, एसबी साठी 2, आरक्षित पदे 5. नंतर अधीक्षक पुरुष. अधीक्षक पुरुष साठी पद वेतन श्रेणी असणार आहे 5,500 ते 81,100. एकूण पदे 16 असणार आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 2, विजासाठी 1, ध्वज क साठी 1, ध्वज ब साठी पण 1च, ध्वज ड साठी 1, विमा साठी काही नाही, विमा साठी 1, ईडब्ल्यूएस साठी 2, एसबी साठी 2, आरक्षित पदे 14. ठीक आहे. अशा प्रकारे पदे दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता. नंतर पद अधीक्षक स्त्री वेतन श्रेणी आहे S8 2,25,500 ते 81,100. बेसिक पे असणार आहे. एकूण असणार आहे पदे रिक्त 27. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, जमातीसाठी 4, विजासाठी काही नसणार आहे. ध्वजगसाठी 2, ध्वजसाठी 2, ध्वजसाठी 2, विमाप्रसाठी 2, विमासाठी 5, ईडब्ल्यू साठी 3, एसईबीसी साठी 3, एकूण आर्थिक पदे 25, राखीव पदे 2. अशा प्रकारे पदे दिली आहेत. आता काही मित्रांनो सर्व पदे इथे सांगत बसलो तरी हा व्हिडिओ 1 तासाचा होईल. त्याच्यामुळे मी इथे हे थांबवतो आणि तुम्ही हे जे काही पदे आहेत तुम्ही तुमच्या कुठलं पद तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही बघून किती पदे रिक्त आहेत हे पाहू शकता. दुसरं याच्यामध्ये काही दिलेलं नाही मित्रांनो. रिक्त पदे सांगितलेली आहेत. खूप मोठा हा डॉक्युमेंट पीडीएफ बनवलेला आहे आयोगाने. त्याच्यामुळे तुम्हाला इथे नंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल पदसंख्या आरक्षण संदर्भात तरतुदी अटीशर्ती काय काय अटी आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही इथे वाचू शकता. नंतर इथे जर तुम्ही खेळाडू असाल खेळाडू बाबत आरक्षण ज्या काही इथे गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. माजी सैनिक आरक्षण नंतर भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण पात्रता वयोमर्यादा हे तुम्हाला इथे आता मित्रांनो हे महत्वाचं आहे तुम्ही तेव्हा जाहिरातीत नमूद केलेल्या पदाचे अर्ज करण्याचे वय 1/10/2023 या तारखेस गणण्यात येईल. परंतु मित्रांनो आता जे तुमचं वय आहे ते 1/10/2024 म्हणजे आजच्या तारखेच्या अगोदर तुमचं वय कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. जर तुमचं वय त्यांच्या वयोगटामध्ये बसत नसेल 1/10/2024 पर्यंत तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार नाही. तुम्ही एकदा खात्री करून घ्या की तुमचं वयोमर्यादा भरलेली आहे की नाही. हे तुम्ही पाहू शकता. सर्व पदे इथे नंतर दिलेली आहेत मित्रांनो. सर्व पदे इथे दिलेली आहेत. बघू शकता तुम्ही. वरिष्ठ लिपिक, संकलक वेतन, नंतर अधीक्षक, अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री, गृहपाल, गृहपाल हे सर्व तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे सर्व पदे इथे दिलेली आहेत. आणि त्याच आणि हो मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं हे पद दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे पहा ज्यांनी प्राथमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, ज्यांनी ग्रंथालय शिक्षण शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, परंतु ग्रंथालय शासनाने पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी लांबीचा ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीकरण राहील. हे तुम्ही माहिती वाचून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला थोडा बहुत बेनिफिट होऊ शकतो. हे
याचं यांचं म्हणणं असं की हा एक्सपिरियन्स असल्यासारखंच आहे. तुम्ही वाचून घ्या एकदा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आणि नंतरच एकदा 2 वय तुमचं या तारखेच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं असायला पाहिजे. तर तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे केलं जाईल? तर मित्रांनो, जाहिरातीमध्ये नमूद आहे का? पात्रतेविषयी अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया आणि सेवा प्रवेश अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तरतुदीनुसार राबवावी. म्हणजे सेवा भरती जी काही प्रक्रिया आहे अथवा सेवा प्रवेश नियमानंतर निवडणूक केलेली येण्या सर्व सुधारणा या तरतुदी राबवण्यात येतील. आता तुम्हाला हे मित्रांनो इथे आता हा सर्व पदांसाठी एक्झाम कशा प्रकारे घेतली जाणार आहे ते सर्व इथे दिलेले आहे. आता तुम्हाला मी एक एक करून सांगतो इथे. आता गृहपाल पुरुषसाठी लेखी परीक्षा असणार आहे. ती असणार आहे लेखी परीक्षा एकूण गुण असणार आहे. त्याच्यामध्ये पुरुषासाठी 300 गुणाची हा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे विषय असणार आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 50-50 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक विषयाला तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत आणि तुमचा हा पेपर असणार आहे पूर्ण 120 मिनिटांचा. म्हणजे 120 मिनिटात तुम्हाला एकूण 200 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क अशा प्रकारे दिले जाणार आहे. हा क्रम मित्रांनो सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल पर्यंतच हा क्रम अशा प्रकारे असणार आहे. नंतर टंकलेखक पासून क्रम वेगळा असणार आहे. तो काय तो पण पाहून घेऊ. उच्च श्रेणी लघुलेखकसाठी आणि टंकलेखकसाठी 100-100 मार्काची परीक्षा असणार आहे. प्रत्येकी मराठीसाठी 25, इंग्रजीसाठी 25, सामान्य ज्ञानासाठी 25 आणि बौद्धिक चाचणीसाठी 25. म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत आणि ही तुमची परीक्षा असणार आहे 60 मिनिटाची. तुम्हाला 60 मिनिटाच्या मध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 100 प्रश्नाला 100 मार्क असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे आणि शेवट परीक्षा शुल्क किती असणार आहे? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मागाससाठी 1000 रुपये म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीयसाठी 900 रुपये असणार आहे. त्यांना 10% सूट असणार आहे. आणि ही परीक्षा फीस जी आहे ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही परीक्षा फीस वापस मिळणार नाही. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्ही अर्ज कसं करू शकता? तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी ही लिंक त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आतापर्यंत काही त्यांची दिनांक त्यांनी जाहीर केलेली नाही. फक्त जाहिरात प्रकाशित केलेली आहे. तर या तारखेला हा फॉर्म फिलअप करायला स्टार्ट होईल. तो अजून तर काही फॉर्म स्टार्ट झालेला नाही. जेव्हा कधी पण फॉर्म फिलअप करण्यासाठी होईल तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कुठलीही माहिती मिस होणार नाही. तिथे पण तेच माहिती दिली उपरोक्त पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवार आपण ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवर भरण्यात येणार आहे. उमेदवारांच्या विभागाच्या संकेतावर दिनांक अजून तर काही त्यांनी दिनांक दिलेला नाही. दिनांक या कालावधीमध्ये वेब बेस्ड ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा परीक्षा शुल्क तुम्ही आता आज आज जर 1 तारीख आहे तर मित्रांनो आजच्या तारखेला 1 तारखेला तुमचे फॉर्म भरणं संपेल. पण उद्याचा दिवस तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल फीस पे करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो? हो मित्रांनो ते पण खाली दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता. विविध पद्धतीने मुदतीस म्हणजे दिनांक हे पर्यंत अर्ज सादर केलेले उमेदवार शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनांक ह्या तारखेपर्यंत रोजी
23:55 म्हणजे रात्री 11:55 आपण ऑनलाईन पेमेंट करू शकता. त्यानंतर वेबसाईट बंद होईल. नंतर तुम्ही कुठलाही फॉर्म भरू शकणार नाही. तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या मित्रांनो. शेवटी तर घ्यायची वाट पाहू नका कोणीही. ठीक आहे. आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत? उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करावे. लक्षात घेण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक इत्यादी स्कॅन करून ठेवावे. इथे पाहू शकता. अगोदर तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही जर पीसीवर फॉर्म भरत असाल तर तुमचे डॉक्युमेंट अगोदरच स्कॅन करून रेडी ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचा फोटो 4.5 सेंटीमीटर टू 3.5 सेंटीमीटरचा असायला पाहिजे. हा तुमचा फोटोचा रेशो दिलेला आहे. हाच रेशो असेल तर तुमचा फोटो अपलोड होईल, नाही तुम्हाला नाही. त्याच्यामुळे तुम्ही आधीच फोटोची साईज या दिलेल्या त्याच्याप्रमाणे सेट करून ठेवायचं आहे. आता तुमची स्वतःची स्वाक्षरी कशी पाहिजे? स्वाक्षरी काळ्या पेनने करून एका पेजवर त्याला स्कॅन करून ठेवायचं आहे. स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने काढला म्हणजे फिंगर प्रिंट. तुमच्या थंबचा राईट हँड थंबचा फिंगर प्रिंट तुम्हाला कागदावर शिक्का मारून तो प्रिंट करून ठेवायचा आहे. इंग्रजी भाषेतील काही वेगळ्या मजकूर असे स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र तुम्हाला काळ्या शाईने लिहायचं. हे सर्व स्कॅन करत दस्तावेज या जाहिराती मुद्दा आकारपत्रामध्ये केल्या तपशिलाप्रमाणे आहे त्याची खात्री मिळेल. आता जे काही डॉक्युमेंट मला 11.3 मध्ये दिलेले त्याप्रमाणे तुम्ही भरलेले की नाही हे सर्व एकदा चेक करून घ्यायचे. इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील कॅपिटल स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. स्वाक्षरी करताना इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर तुमच्या स्वाक्षरीमध्ये येणार नाही याची लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे सही करते तुमच्या सहीमध्ये कुठलेही कॅपिटल लेटर असता कामा नये. डाव्या अंगठ्यात ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये. उमेदवार संख्या नसल्यास असा उमेदवार अर्ज करणाऱ्या उजव्या हाताचा वापर करू शकतो. म्हणजे मित्रांनो मला सुचलं इथे तुम्हाला डाव्या हाताचा अंगठाचा ठसा उमटवून त्याला स्कॅन करायचा. जर तुम्हाला डावा अंगठा नसेल किंवा त्याच्यावर काही इजा वगैरे असेल तर तुम्ही त्या कंडिशनमध्ये उजवा अंगठा यूज करू शकता. इथे दिलेलं आहे नंतर डिक्लेरेशन फॉर्म दिले आहे. इथे तुम्हाला स्वाक्षरी सही करायची आहे. इथे तुम्ही तुमची सही करू शकता. नंतर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता. नंतर फॉर्म भरल्यानंतर लॉगिनचा ऑप्शन असेल लॉगिन करू शकता. हे अप्लाय करण्याची प्रोसेस इथे दिलेली आहे मित्रांनो. कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉगिन करायचं आहे. नंतर अप्लाय करायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर रजिस्ट्रेशन नंबर मिळेल किंवा पासवर्ड क्रिएट करायला लागेल. या सर्व गोष्टी मित्रांनो जेव्हा फॉर्मची डेट येईल तेव्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ फॉर्म कसा भरायचा त्यावर पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. दुसरं काही याच्यामध्ये तेवढं नाहीये. मित्रांनो आजच्यासाठी हा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. नंतर तारीख आपण दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच की फॉर्म कसा भरायचा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनला ऑलवर करून ठेवा आणि आपले जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.